द 360 अकॅडमी या आपल्या अकॅडमीवर आपल्या चॅनलवर मी आरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे। लक्षात घ्या, आज जी काही महत्त्वाची एक भरती आलेली आहे, कोणती भरती आहे तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड या मार्फत आज जी काही भरती आलेली आहे त्या भरतीच्या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ करत आहोत। म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरती कोणी काढलेली आहे, कोणत्या पदाकरिता आहे, किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आज या व्हिडिओ मार्फत मिळणार आहे। लक्षात घ्या, आज जी काही पदभरती निघालेली आहे किंवा आज जी काही ऍड निघालेली आहे कोणाची आहे तर लक्षात घ्या, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांची पदभरती निघालेली आहे। कोणाची ते पुणे सहकारी बँक किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत पदभरती निघालेली आहे। पदभरती कोणत्या पदासाठी आहे तर लक्षात घ्या, ही जी पदभरती आहे ही शिपाई या पदाकरिता आहे। कोणत्या पदाकरिता आहे तर शिपाई या पदाकरिता ही पदभरती आहे। एकूण पदभरती किती आहे तर 289 पदे किती आहे 289 पदांकरिता ही पदभरती निघालेली आहे। कोणती पदभरती आहे तर शिपाई ही पदभरती आहे। कोणाची आहे तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या मार्फत ही पदभरती निघालेली आहे। बघा, अर्ज करण्याची तारीख ही आजपासून म्हणजे 4 ऑगस्ट 2026 ते 10 ऑगस्ट पर्यंत ही पदभरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। म्हणजे अर्ज करण्याची तारीख ही 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट एवढी तुम्हाला आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे। दिलेली ही वेबसाईट आहे, याच्यावर तुम्हाला अर्ज भरायचा आहे। ओके, चला पुढे बघा, आपण महत्त्वाचं बघणार आहोत। बघा, पदसंख्या, वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। बघा, पद काय आहे, शिपाई हे पद आहे 289 पदांकरिता आहे। आता लक्षात घ्या, याच्यासाठी महत्त्वाची अट किंवा अजून क्रायटेरिया महत्त्वाचे 3 कोणते आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे वयोमर्यादा। काय आहे वयोमर्यादा तर तुम्ही किमान 18 वर्ष तर कमाल 38 वर्ष असणं गरजेचं आहे। तुम्हाला वयोमर्यादा किती दिली आहे तर किमान 18 आणि कमाल 38 वर्ष। याच्यामध्ये आता कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन वगैरे असा काही प्रकार नाही, त्यांनी सरळ सांगितलं आहे की 18 ते 38 वर्ष ही तुमची काय असणार आहे वयोमर्यादा असणार आहे। पहिली पात्रता कळली। आता दुसरीकडे म्हणायचं आहे ती म्हणजे दुसरी महत्त्वाची पात्रता ती म्हणजे शैक्षणिक पात्रता। कोणती शैक्षणिक तर लक्षात घ्या, शैक्षणिक पात्रतेमध्ये त्यांनी तुम्हाला सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। किती 12वी उत्तीर्ण हे तुमचं क्रायटेरिया आहे। 12वी उत्तीर्ण किंवा मग 12वी समकक्ष पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा 12वी सोबत तुम्ही समकक्ष पदवी उत्तीर्ण असणं सुद्धा त्यांनी काय सांगितलं चालू शकतं म्हणून सांगितलं आहे। तर तुम्ही 12th पास असावे असा त्यांचा शैक्षणिक पात्रतेचा एक निकष आहे। तिसरी महत्त्वाची पात्रता किंवा अट त्यांनी काय सांगितलेली आहे की उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासून रहिवासी असावा। त्यांनी तिथे स्पेशली मेन्शन केलं आहे की जो उमेदवार आहे हा पुण्याचा रहिवासी असावा। इथं मूळ रहिवासी किंवा तो किमान 15 वर्षापासून कुठे राहत असावा तर पुणे या जिल्ह्यामध्ये राहत असावा, अशी त्यांनी एक अट इथे मांडलेली आहे। महत्त्वाची अट आहे बघा की तुम्ही 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा असावी। दुसरं त्यांनी सांगितले की 12th पास असावे आणि त्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुण्याचे रहिवासी असावेत, मूळ रहिवासी किंवा मग तुम्ही ऍटलीस्ट 15 वर्षापासून पुणे या जिल्ह्यामध्ये रहिवासी असावेत किंवा पुणे जिल्ह्यामध्ये राहत असावे, याबद्दलचं त्यांनी सांगितलेलं आहे। सोबतच इथे एक महत्त्वाची अजून एक पॉइंट आहे तो म्हणजे लक्षात घ्या, आता जी वयोमर्यादा मी तुम्हाला सांगितले की 18 ते 38 वर्ष ही जी वयोमर्यादा आहे ही वयोमर्यादा फक्त एका अटीकरिता शिथिल आहे। ती अट कोणती आहे तर लक्षात घ्या, जो उमेदवार या पदाकरिता फॉर्म भरत आहे, जर तो उमेदवार कोणत्याही बँकेत कंत्राटी पद्धतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत असेल आणि तो एकाच संस्थेमध्ये किमान 3 वर्ष एकाच संस्थेमध्ये किमान 3 वर्ष जर कार्यरत असेल, काम करत असेल तर त्याला वयामध्ये थोडी सवलत मिळते, शिथिलता मिळते। मग त्याला 43 वर्षापर्यंत म्हणजे वय वर्ष 43 पर्यंत तो काय करू शकतो, हा 43 वर्षाचा असेल किंवा वयापर्यंत असेल तरी सुद्धा हा फॉर्म भरू शकतो। इथे त्यालाही वयासाठी शिथिलता मिळालेली आहे। लक्षात घ्या, जर तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एका संस्थेमध्ये 3 वर्षाकरिता काम करत असेल, बँकेमध्ये एका संस्थेमध्ये जर काम करत असेल तर त्याच्यासाठी मात्र ही सवलत दिलेली आहे। ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की मूळ रहिवासी असावा। जर स्त्रिया असतील तर त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्र असणं सुद्धा बंधनकारक आहे, हो की नाही। येस, पुढे आता बघा आणखीन महत्त्वाचं म्हणजे
आता बघा मग आता वेतन श्रेणी किती असेल, आता ह्या स्केल्स आहेत, आता ह्या डायरेक्ट तुम्हाला सांगते मी की तुम्हाला किमान पगार हा 15,000, किमान पगार हा 15,000 ते 47,000 एवढा तुमची वेतन श्रेणी असेल किंवा पगार असेल. तुमचा पगार किमान 15 ते कमाल किती असेल 47,000 पर्यंत या पदासाठी तुम्हाला पगार मिळेल. ओके. त्यानंतरचं महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, आता पद्धत कशी आहे, निवड पद्धत कशी आहे बघा. तुम्हाला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि तिसरी जी यांची महत्वाची अट होती, पुणे जिल्ह्याची ऍड आहे, तर त्यांना पुणे जिल्ह्याचा रहिवासी पाहिजे किंवा 15 वर्षापासून किमान तो पुणे जिल्ह्यात राहत आहे असा उमेदवार हवे. ओके. त्यानंतरचा आता पगार कळला आहे. पुढची गोष्ट ती महत्वाची म्हणजे आता निवड पद्धती कशी आहे, परीक्षेचं स्वरूप कसं आहे, किती मार्काचा पेपर आहे याविषयी बघूया. तर लक्षात घ्या, तुमची जी ही परीक्षा असणार आहे, ही परीक्षा कशी असणार आहे, ऑफलाईन परीक्षा असणार आहे. कशी असणार आहे, ऑफलाईन. महत्वाचं आहे, ही जी परीक्षा ही काय आहे, ऑफलाईन परीक्षा आहे. आता या परीक्षेमध्ये काय असणार आहे तर लक्षात घ्या, 70 मार्क हे लेखीसाठी असतील, लेखी परीक्षा असेल. आता ही सुद्धा वस्तू बहुनिष्ठ म्हणजे पर्यायी असणार आहे. जे ऑप्शन्स हे आपले असतात 1 ते 4 हे असे ऑप्शन असतील आणि त्यातला मग तुम्हाला एक राईट करायचा आहे. ओके. बहुपर्यायी असं तुमचं हे काय असणार आहे, परीक्षेचं स्वरूप असणार आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचा हा पेपर असेल. जेच आपल्याला 1 2 3 4 5 जे काही तुमचे ऑप्शन असेल त्यातला एक ऑप्शन, अशा पद्धतीचं काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप. परीक्षा ऑफलाईन असेल, हे फार महत्वाचं आहे. पुढे लक्षात घ्या, परीक्षेचं माध्यम का असेल, मराठी हे माध्यम असेल. परीक्षेसाठी तुम्हाला काय सांगितलंय की 70 मार्काचा पेपर आहे, एका प्रश्नाला 1 मार्क अशा पद्धतीची 70 मार्काची लेखी परीक्षा असेल. परीक्षेचा वेळ हा 75 मिनिटाचा आहे. किती, 75 मिनिटाचा तुम्हाला काय दिलेला आहे, परीक्षेचा वेळ दिलेला आहे. ओके. आता परीक्षेमध्ये विषय कोणते असतील, आता लेखी परीक्षा 70 मार्काची आहे, तर या लेखी परीक्षेमध्ये कोणते कोणते विषय आहेत तर लक्षात घ्या, शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती, यासाठी तुम्हाला 20 मार्क आहेत. बघा, तुम्हाला विषयासोबत कोणत्या कोणत्या विषयाला किती किती मार्काचं प्राधान्य दिले आहे, किती किती मार्काचं वेटेज आहे, हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर लक्षात घ्या, पहिला विषय आहे शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती, यासाठी 20 मार्क आहे. बँकिंग आणि सहकार्य यासाठी 15 मार्क आहे. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी GK साठी तुम्हाला अगेन 15 आहेत. कृषी आणि ग्रामीण व्यवस्थेसाठी 10 मार्क आहेत. तर बुद्धिमापन चाचणीसाठी तुम्हाला 10 मार्क. अशा पद्धतीने एकूण 70 मार्काची ही काय असणार आहे तुमची लेखी परीक्षा असणार आहे. लक्षात घ्या, 70 मार्काची लेखी परीक्षा आहे. सोबतच त्यांनी विषय आणि कोणत्या कोणत्या विषयाला किती किती वेटेज आहे हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सो तुम्हाला अभ्यास करायला इझी असणार आहे. ओके. चला पुढे लक्षात घ्या, आता हे झालं लेखी परीक्षेमध्ये की लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला काय काय येणार आहे, कोणते कोणते विषय आहे, कोणत्या कोणत्या विषयासाठी किती किती वेटेज आहे, हे लेखी परीक्षेसाठी झालं. ओके. लेखी परीक्षेचं तुम्हाला कळलं की 70 मार्कासाठी तुम्हाला अमुक अमुक विषय आहे. आता हे पुढचे जे 30 गुण आहेत कोणासाठी तर मुलाखतीसाठी. तर मुलाखतीसाठी सुद्धा कोणते कोणत्या विषयावर विचारलं जाईल किंवा कोणत्या कोणत्या विषयांची तयारी तुम्ही करणं गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. बघा, इथे त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की जी काही मुलाखत असणार आहे या मुलाखतीमध्ये तुमचं म्हणजे उमेदवाराचं काय आहे, व्यक्तिमत्व, शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य, बँकेची प्राथमिक माहिती आणि पुणे जिल्ह्याचे स्थानिक ज्ञान, सेवावृत्ती, सोबतच त्यांनी काय सांगितले आहे सहकार्यातील मूलभूत तत्वे आणि शिष्टाचार इत्यादी बाबी तुम्हाला मुलाखतीत विचारले जाईल. म्हणजे इन जनरल तुम्हाला मुलाखतीमध्ये सुद्धा कोणत्या कोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातील याच्याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. ओके. तर लक्षात घ्या, पेपर हा महत्वाचं सांगितले की पेपर त्यांनी काय सांगितलेलं आहे, पेपर हा ऑफलाईन पद्धतीचा पेपर असणार आहे. फार महत्वाचं आहे त्यांनी सांगितलेलं. आणि पेपरमध्ये मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल तर 100 मार्काचा पेपर आणि 100 मार्काच्या पेपरवर तुम्हाला काय सांगितलं आहे की 70 मार्क लेखी, 30 मार्क मुलाखतीस दिलेले आहेत. हे अत्यंत महत्वाचं होतं. ओके. अंतिम निवड, मग ते पुढे प्रतीक्षा यादी लागेल. प्रतीक्षा यादी म्हणजे 70 मार्क अधिक 30 या सगळ्यांचं मिळून तुम्हाला काय तुमची एक अंतिम निवड यादी असेल. ती निवड यादी तुम्हाला सांगितली जाईल किंवा कागदपत्राद्वारे तुम्हाला पाठवली जाईल. सोबतच त्यांनी काय सांगितले की उमेदवारासाठी महत्वाच्या सूचना काय दिलेल्या आहेत की प्रत्येक उमेदवार म्हणजे त्यांची पडताळणी वगैरे होत असताना खरे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत, ते नाही दिले तर मग रद्द वगैरे होईल. जे आपल्या नेहमीच असतं अगदी तसंच आहे. ओके. तर लक्षात घ्या, ही जी बेसिक माहिती तुम्हाला या पदाबद्दलची होती आपण या व्हिडिओ मधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या द 360 या अकॅडमीला सबस्क्राईब सुद्धा करा. ओके. धन्यवाद.